काय गाठ पडली तुमची, सरा पुढं. हा उगाच आपलं का पाहणं बसायचे त्यांचा बी दोष नाही हो. असं कवा तर वर्षातनं गाठ पडायची. हा दादा महाराज आलाय. ही दादा मगा उठलेला महादा आणि आता साधा महागा आहे. अजून गडी भरगोळा केलेत आज. हा असू द्या. सुंदर अशा कार्यक्रमाचं सालाबाद प्रमाणे नियोजन आहे आणि आमचे यूट्यूब चॅनलचे LD लोखंडे. कसा आहे LD लोखंडे लगा नटण्यात पश्चिम गेली. हे बघ दादा. हा दादा महादानी 101 रुपये दिलं. कशाला माहित आहे का, माझं कसं असतं उभं राहिलं दुकान उघडल्या भवानी झाली तर माझं ठेक आहे. नाहीतर मी लगेच मग हा. आता हे बघ आहे तू या मावश्या कच्च्या समजू नको. मी उभा राहिलोय तर का मला कना 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 सकाळ धरणं बिचारणेश कोण शिरडोन कोण रोजगारास ना आलेले ते पंढरनाथाची मालकीन तर काय कवा देऊ करायला लिहा. थांबा थांबा पुन्हा मला द्या पुन्हा द्या. हा आता ही मावश्यांची रांगच लागणार आहे मला. सुंदर अशा भारोडाला गणरायाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. पण दादा महाराज म्हणलं काय, मी पंढरपूरला गेलो आणि मी दान करत गेलो आणि एक भिकारी आला म्हणे ह्याच्यापाशी आणि त्याला दिलं ह्यानं दान. या दादानं त्याला दान दिल्यावर दुसरी एक आलं म्हण आणि ती बी मागायला लागल्यावर ही कोण आहे काय म्हणलं. असू द्या दादा. टॉप्पा तुझंच करायला लागलायस काय चॅनल. हा गेले काय नाही पोरासनी हा दाखवायचं. दादाचं कसं झालंय चुकून कांद्याला दर आल्यावानी. हा पण आपल्या गावात आपण बोलवलाय दादाला. दादाचा मान सन्मान करून दादाला घालवायचं. अहो काय सांगायचं दादा हा सिटीला सांगोलला राहायला पहिल्यावानी आता खेड्यात नाही. सांगोलला राहायला सिटी मध्ये गडी दररोज कार्यक्रमाला आणि बायका अशा जमलेल्या त्या गल्लीतल्या बायका जमलेल्या आणि ह्याच्या शेजारला एक बामणाचं घर होतं बामणाचं. आणि या बायका जमल्यावर काय झालं, एक पोरग ब्राह्मणाचं पोरग 10वीचा पेपर त्याला पास झाला. त्याला 99% मार्क पडली आणि ते पळत आलं त्या बायकाच्या गोळक्यात आणि दादाची बी मालकीन होती त्याच्यात. ते बामणाचं पोर पळत आलं आणि म्हणलं काको ही घ्या पेढा. आता याच्या मालकीनं घ्यावाव खावाव गप का नाही. पेढा घेतला आणि म्हणले काय रे म्हणले बंड्या कशाचा पेढा. ते पोर म्हणलं काको 10वीची परीक्षा दिली 99% मला मार्क पडली. बंड्या म्हणले तू बघत होत मी बघेल तेव्हा तू वाडीतनच फिरतोयस. कवा अभ्यास केला नाहीस, कवा शाळेला गेला नाही, तुला 99% मार्क कशी पडली. ह्याच्या मालकीने गप्पेडा खावाव का नाही.
बामणाचं पोर किती हुशार. ते म्हणलं काकू, ज्यावेळी तुम्हाला पहिलं पोरग झालं त्यावेळी तुम्ही आम्हाला पेड द्यायला आला होता, आम्ही असं तुम्हाला काय म्हणलो का? म्हणून दादा कसा आहे, झाकलेली लाखाची उघडली तर फोकाची असत्या. आरी निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव आणि शकून सांगावया आली यमाई माझे नाव. एकनाथ महाराजांनी 750 वर्षापूर्वी लिहिलेली भारूड आहे ती. कारण हे कलियुग आहे, कृतायुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि चालू असणार कलियुग आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, कलियुगा माझे परम नित्य करावे अतिथीचे पूजन आणि संताशी शरण रिगावे हे तो लक्षण भक्तीचे राजानो. म्हणून भक्ती नव्हे साधी भोळी, भक्ती सोळावरली पोळे. म्हणून निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव आणि शकून सांगावी आली यमाई माझे नाव. ताई नगरी वस्ती केली मी तरी आली एक भावे आणि ऐसा माझा शकून दादा चित्त देऊन ऐकावे. म्हणून कैकई बाबा दुरेल माझा देश आणि शकून सांगावी आली मी ही कलियुगास. अरे ब्रह्मा विष्णू महेश पुस्ती शकुनामास ऐसे निदान सांगितले त्यास. धरत्री आकाश मज देखताची उत्पत्ती, चंद्र सूर्य मज देखताची दादा होती आणि जेथे आहे शिव तेथे आदिशक्ती. म्हणून अरे खरंच आहे खरं. दादा महाराज काय म्हणलं, हे शिव जयंतीचं पीड आहे, त्यामुळं शिवाजी महाराजाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करतो म्हणतात दादा महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. साऱ्या राजाचा राजा माझा शिवाजी जन्मला, राजाचा राजा माझा शिवाजी जन्मला, राजाचा राजा माझा शिवाजी जन्मला, राजाचा राजा माझा शिवाजी जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. साऱ्या राजाचा राजा माझा शिवाजी जन्मला, राजाचा राजा माझा शिवाजी जन्मला, राजाचा राजा माझा शिवाजी जन्मला, राजाचा राजा शिवाजी जन्मला. दादाचं कसं आहे, सारं चांगलं आहे. एक नंबर गडी भारूडकार अखंड महाराष्ट्र पालता गाठला दादानं. पण एक दादाला कुठे काय ऐकाव याची अक्कल नाही. दादाचा पेढा एक नंबर, पण बसायचं जागात गड्याला गावत नाही. हो काय झालं, मागल्या 5-6 महिन्यात दुधाचा संप होता आणि या दादानं काय केलं, 10-12 जर्सी आहे ते आता दूध वतायचं कसं, म्हणून यानं काय केलं, दुधापासून खाऊचं पेढ केलं. आता पेढा एक नंबर दादाचा. गड्यानं पाटी घेतली, सांगोलच्या बाजारला गेला. अंतत एक उंदीर गुशी मरायच्या पुढे एकच बाब बसलं होतं आणि येडा दादा ही गेला. एक नंबर पेढा एक नंबर. जो काय म्हणायचा, दुधापासून खाऊचा पेढा एक नंबर. की म्हातार म्हणायचं खाल्लं का मरतय, कारण त्याच्या उंदीर गुशा मरायच्या पुढ्या होत्या हो ऐकायला. म्हणून बसायची जागाच गड्याला गावत नाही. 28 युगे झाली चक्रावरती, कौरव पांडव गेले कोणी पंथी, आणि तुम्ही आम्ही जाऊ महाग कोण न राहती. कारण ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. म्हणून पृथ्वी मध्ये दादा एक विपरीत होईल.
बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळ भरतार मागेल. 6 वर्षाची नार गरोदर राहील. कारण हे असं होयालाच लागलंय. म्हणून अरे वेगळंच घडतंय जगामध्ये, सर वेगळंच घडतंय सर वेगळंच घडतंय वेगळंच घडतंय जगामध्ये, सर वेगळंच घडतंय सर वेगळंच घडतंय वेगळंच घडतंय जगामध्ये, सर वेगळंच घडतंय सर वेगळंच घडतंय वेगळंच घडतंय जगामध्ये, सर वेगळंच घडतंय सर वेगळंच घडतंय वेगळंच घडतंय जगामध्ये, सर वेगळंच घडतंय सर वेगळंच घडतंय वेगळंच घडतंय जगामध्ये, सर वेगळंच घडतंय सर वेगळंच घडतंय वेगळंच घडतंय जगामध्ये, सर वेगळंच घडतंय सर वेगळंच घडतंय वेगळंच घडतंय जगामध्ये, सर वेगळंच घडतंय कारण या कलियुगात कसं झाले, भक्तीपेक्षा जास्त कला वाढायला लागली. कला असेल तर चला, नाही बिन नारळाचा हला. या कलियुगात कसं झालंय, ज्याचं लगीन झालं नाही त्याला वाटतंय माझा कवा होईल माझा कवा होईल, आणि ज्याला होऊन 4 झाले ती म्हणते यात काय नाही लागा, उगाच या बालगडीत पडलो. कारण अलीकडे कसं झालंय, जत जाईल तर मी तर लई लांब पतूर जातोय. महाराज एखादी पोरगी आहे का होत कडं. आता आमच्या गावात काय पोरींची पेवाई देवी काय सांगायचं. हा, कारण पहिली लग्न होत होती 5 दिवस. आताचे लग्न सकाळपारी डमडुम, दुपारी खमखुम, संध्याकाळी समसुम. शेजारच्याला सुद्धा माहिती होईल ना ते लग्न झालेली. कारण तरुण पिढीच्या मुलांची अवस्था अशी झाल्या, मायबाप लई वेगळी झाल्या बर का. लवकर बुकिंग करून घ्या. मुलींची संख्या जी ती म्हणते ती मुली कमी आहे, त्या मुली भरपूर आहेत त्या, पण मुलींचे शिक्षण लय झालं आणि पोरं मोबाईल न बोंबलत बाद झाली. पोरं पण जनका ए जनका, पोरं बी ढिल्यात शिकली नाही ते ए जनका, पोरं ढिल्याने शिकली नाही ती. MBBS पोरं आहे ती आपल्या गावात. MBBS म्हणजे मसर बघत बघत शेरड. हा, शिक्षण भरपूर झालंय पोरांचं, पण काय करायचं महादेवांना आहे ना. हो, म्हणून कसं झालं, या तरुण पिढीच्या मुलांची अवस्था फार बेकार झाल्या. आणि काय तरुण पिढीच्या मुलांची अशी अवस्था झाल्या. पहिलं कसं होतं, पाटील सांगेल ती पूर्व दिशा, ब्राह्मण सांगेल ती आमुषा, अन्न हवी ठेवील तेवढ्याच मिशा. येतो आप्पा येतो आप्पा, बघ तू नुसत्या माझ्या तोंडाकडे बघून हस जा. तुझं मला कळण. प्यायला हात भट्टी आणि राहायला झोपडपट्टी आणि कर्जाला आता मोकळी. ए बिरांना सोसायटी. हा, म्हणून 28 योगी झाली चक्रावरती, कौरव पांडव गेले कोणी पंथी, आणि तुम्ही आम्ही जाऊ महाग कोण न राहती. म्हणून पृथ्वी मध्ये एक दादा विपरीत होईल. बहीण भाव दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळ भरतार मागेल. 6 वर्षाची नार गरोदर राहील. आणि एक माझा शकून ऐका संती, तुम्ही मूळ पिटे नाव राहणे माझे आदिशक्ती. आणि आंब्याचा व्यवहार त्राहे मूर्ती, आणि एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिशक्ती. काय माझ्याकडून चुकलं फुल गुलाबाचं सुकलं, काय माझ्याकडून चुकलं फुल गुलाबाचं सुकलं. अरे आठवण येते तुझी भाव अचानक काळ जात दुखलं. आठवण येते तुझी भाव अचानक काळ जात दुखलं. आठवण येत तुझी भाव अचानक काळ जात दुखलं. आठवण येत तुझी भाव अचानक काळ जात दुखलं.
चुकलं काय माझ्या चुकलं फुल गुलाबाचं चुकलं आठवण येते तुझी भावा अचानक काळ जात दुखलं आठवण येते तुझी भावा अचानक काळ जात दुखलं आठवण येत तुझी भाव अचानक काळ जात चुकलं आठवण येत तुझी भाव अचानक काळ जात ओ 50 कोणी दिलं हा गणेश भंडे हिवरे यांच्याकडून या चाललेल्या येड्या वाकड्या सेवेसाठी 51 रुपयाचं मंदनालय धन्यवाद 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 विठ्ठल विठ्ठल माधू चल माधूबाई